हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। निधी बाळ कशी बसली आहे बघा। आणि मित्रांनो, आज आहे रंगपंचमी। तर होळीच्या 5 दिवसानंतर आपल्या लातूरमध्ये खेळली जाते ती होळी, म्हणजेच रंगपंचमी। तर त्याच निमित्ताने आज आम्ही घरी थांबणार नाही आहेत, कारण की होळी आपल्याला काही खेळायची नाही आहे। त्याच्यामुळे आपण करणार आहोत देवदर्शन। तर आता आम्ही सर्वजण निघालो आहे देवदर्शनाला। सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे, सगळेच चाललो आहेत। चला चला, आम्ही फिरायला निघालो। आज काही गिराक नसतो दुकानला, म्हणून आम्ही आज फिरायला निघालो। रंग खेळतात सगळे, सकाळपासून किती धुमाकूळ उठवलाय सगळ्यांनी। आणि का ही तयारी झालेली आहे आपली, बाहेर जायची, जेवायची वगैरे सगळी सोय केलेली आहे। हो सगळी सोय केली आहे जेवायची, आमची सोय केली। आज बघा रंगपंचमीमुळे स्मार्ट बाजार पण बंद आहे। नंतर निधीचे पप्पा उतरले खाऊ आणण्यासाठी। त्या पोरांचा हे रंगपंचमी आणि आम्ही निघालो फिरायला बाहेर। चला, निधी हरे कृष्ण कृष्ण भजन करते। हरे कृष्ण हरे कृष्ण। समोरची गाडी व पूर्ण कलरनी घे बाहेरून घे। हे बघा रंगपंचमी, इथं पण रंगपंचमी आहे। होळी झाल्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमी लातूर जिल्ह्यात साजरी केली जाते। आणि निधीची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे आम्ही काही रंगपंचमी खेळणार नव्हत, म्हणून बाहेर निघालो। जय जय राम कृष्ण। साहेब गाडीमध्ये साऊंड नाही। हे बघा रंगपंचमी किती जोरात चालू आहे। कसं खेळतायत रंगपंचमी, नुसत्या पाण्याने खेळतायत त्या। समोर आहे बघा, हे अपार्टमेंट मधले जे काही रहिवासी आहेत ते पाईप लावून होळी खेळत आहेत। आणि आता आम्ही आलो आहे इस्कॉन मंदिर। हे आहे इस्कॉन मंदिर आणि सर्वात पहिला आपण करणार आहोत दर्शन, ते म्हणजे जगन्नाथाचे। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। हरे कृष्णा। काय बोलते निधी? तिथे जायचं नाही, आपण तिकडे जाऊन बसू शकत नाही, आपण देवाची सेवा करू शकतो। हा, काहीतरी खाऊ मागत असेल ती। तिला देवाचं खाऊ लय आवडतं, देवाला ठेवण्याच्या आधी। इस्कॉन मंदिरचे दर्शन झाले। आता पुढचे दर्शन कोणते आहे बघूयात। आम्हाला वाटलं लांब नेणार। किती मस्त आली होती गवळणी। हे बघा आंबे किती मोठे मोठे झाले। रंगपंचमी फुल। चला, इस्कॉन मंदिराला भेट देऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। हे मस्त आहे। आता निधी माझ्या जवळ आले बघा। काय खाते बिस्किट खाते। आता आम्ही दुसऱ्या मंदिराला थोड्या वेळात पोहोचणार आहोत। आणि दुसरं मंदिर कोणतं आहे? या रस्त्याला निघाल्यास तुम्हाला माहितीच पडलं असेल की आम्ही कुठे निघालो आहोत। आता आम्ही निघालो आहे बालाजी मंदिर। जसं तिरुपती बालाजी मंदिर खरं ज्या प्रकारचं आहे त्याच प्रकारे डोंगर, आणि डोंगराच्या नंतर पुढे थोडस खालच्या साईडला आहे बालाजी मंदिर। तर आता आपण बालाजी मंदिर औसा या ठिकाणी आलो। आता घ्या तुमच्या पिशव्या पटपट। चला, मी गाडी लावतो सावलीला।
पुढे जाऊन थांबा. चला आपण आता बालाजी मंदिरात पोहोचलोय आणि आता आपण गाडी सावलीला लावूया कुठेतरी आणि नंतर दर्शनाला जाऊया. निधी बाळाला बघा टोपी कशी घातली आईने. हे आहे बालाजी मंदिर ची एंट्री. दुपारचे 12 वाजता आपण पोहोचलोय बालाजी मंदिर मध्ये. मंदिर उघडं आहे का नाही बघावं लागेल आणि निधी बाळ आणि आई पण कुठे आहेत ते पण बघावं लागेल. दर्शन झाल्यानंतर प्रसाद आलाय, प्रसाद ग्रहण करूया. मंदिराचा प्रसाद. आपला तर प्रसाद वगैरे ग्रहण करून झालेला आहे आणि हे बघा आई साहेब, यशोदा आणि निधी बाळ इकडे बसलेत. दर्शन घेतलं का? आणि प्रसाद प्रसाद पण घेतलं? अरे वा, मी पण प्रसाद घेऊनच आलो इकडे. पण उशीर लावला गाडी लावायला. प्रसाद ग्रहण करून आलो ना म्हणून वेळ लागला. आम्ही सावलीवरून झोपलो. काय ऊन आहे ना. ऊन भरपूर आहे. हे बघा उन्हामध्ये कोणच नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस बहुतेक गर्दी होत असेल. कुठं पडली? हा कट्टा लागलं का मग? कुठं लागलं बघू आई. अरे बापरे, खरंच ना खड्डा झालाय. तुम्ही काय करत होतो ती पडली तेव्हा? बघत होतो कशी पडते ते बघत होतो का? दुपारचे 12-1 वाजलेत आता आणि दर्शन वगैरे पण झालेलं आहे आणि थोडंसं आराम करूया आणि त्याच्यानंतर निघूयात आपण परत. आज रंगपंचमीमुळे सगळे कलरच्याच नादात आहेत. आपल्या दुकानात तसं पण काही गिराईक येणार नव्हतं आज. दुकान उघडून जमत नाही. कोणी फुगा मारला तर जाईल सगळं. हां, त्याच्यामुळे बंद असलेलंच बरं आहे. तरी एवढ्या ह्याच्यामध्ये गिरायकाचा फोन आला होता एका की मी दुकानात आलो, तुम्ही कुठे आहेत. आता त्याला 4 वाजताचा टाइम दिलाय कस्टमरला. निधी आहा कसं आहे निधी? छान छान. पडशील पडशील, चष्मा पडेल खाली. चष्मा कसा झाला? निधी कशी मातीत बसून खेळते बघा. निधीला इकडे मातीमध्ये सोडून दोघी सासा सुन कशा फिरतायत बघा गार्डन मध्ये. त्यांना काय वाटतंय का लेकरू कुठं आहे म्हणून? हा, इकडे निधीबाळ मातीत खेळते आणि तिकडे ह्या दोघी फिरतायत. सून पुढे सासू मागे मागे. आणि बराच वेळ आराम करून थोडंसं आणि निधीबाळाने तर एक झोप पण काढली. आणि आता दुपारच्या आता 2 वाजलेत. 2 वाजता आम्ही निघालोय आणि प्रसाद तर इकडे झालाय. त्याच्यामुळे आता जेवायचं आपलं जे नियोजन आहे ते थोडंसं पुढे ढकलण्यात आलेलं आहे. तर आता मस्तपैकी एक झाड बघूया शेतामध्ये कुठेतरी आणि मस्तपैकी जेवूया. चला जायचं मन इच्छा करताय का नाही? नाही करत. बघा मित्रांनो, सुनबाई कशा मोकळ्या हाताने आणि इकडे सासूबाई बघा पिशव्याचा सगळा लोड सासूबाईकडे आणि तिकडे सुनबाई मोकळ्या हाताने चालल्यात. ऊन लागते ना उद्या. ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे निधीला पांघरलंय.
गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. समोर पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. उन्हाळ्याचा आईस्क्रीम खाऊया. ऊन भरपूर आहे ना. निधी बाळ पण आईस्क्रीम खाते. हा आईस्क्रीम खाते निधी बाळ. चांगला आहे निधी. हे बघा व्हाउटर बघा व्हाउटर बघा. घे रे हॉटेलचं. हे बघा पूर्ण कचरा घेऊन गेली ती व्हाउटर. अरे रस्त्यानेच चालली बरोबर ती. किती वरती पर्यंत आहे. दिसते का तुझ्यात? हा कॅमेऱ्यात मस्त दिसते. चला हरे कृष्ण व्यंकटरमणा अरे गोविंदा परत गोविंदा. चला पुन्हा परत येऊया लवकरच. बालाजी भगवान एकदा बोलवा आम्हाला असंच एकदा. परत बोल. आवश्याच्या बालाजीला तर आलो आम्ही. लवकरच तिरुपती बालाजीला पण जाणार आहोत. औसाच्या थोडस पुढे आल्यानंतर महादेव मंदिर बुदडा इकडे आलोय आम्ही. हे बघा हे मंदिर आणि मंदिराच्या समोरच बसलो आम्ही जेवायला. निधी बाळ किती मस्त बसली बघा. कोणाला बसता येतं का एवढं छान. हा ही आमची निधी बाळ आहे. या मित्रांनो जेवायला महादेव मंदिरासमोर. हर हर महादेव. निधीला भेटायला 2 मित्र आलेत तिचे. हे बघा छोटे छोटे तिच्यासारखेच आहेत. हे निधी तुझे मित्र आहेत ना. एवढा सर्व पायऱ्या निधी स्वतः चढली आहे आणि बघा दर्शनाला चालली आहे. हे बघा व्हेरी गुड. हा दम लागला निधीला एवढा पायऱ्या चढता चढता. जय. निधीबाईंनी देवाची पूजा करून आली बघा. या मंदिरामध्ये आता जेवण झालं आमचं मस्तपैकी. आता गाडी घेऊन निघालोय मी. आई पण येतील आता तिकडून. या मंदिराच्या या वट्ट्यावरतीच आपण बसलो होतो जेवायला. सगळं आवरून आता आई आणि यशोदा येत आहेत. मस्त मंदिर आहे एकदम रोड टच. हा हायवे आणि हे मंदिर आले. कसे येतात बघा हलत डुलत. तिकडे पाठीमागे सावलीला गाडी लावलं होतं मी.